Hi John. हाय नमस्कार माझे नाव जॉन आहे आणि मी UKचा आहे आणि मी आज मायम नेचर पार्क मध्ये माझा मित्र कौशिक लेले बरोबर आहे कौशिक. So, how did you like Mumbai? आपण फक्त मराठी मध्ये हो नक्की नक्की चालेल. तुला मुंबई आवडली? मला मुंबई खूप आवडला. मी अडीच 5 वेळा मुंबई आलो. तो हे वेळा 6th time. ओके, आधी 5 वेळा 5 वेळा आधी 5 वेळा मुंबईला आलायस. आणि मी आता परेल मध्ये कॉटन ग्रीन कॉटन ग्रीन मध्ये राहतो. आणि मी खूप वेगळं ठिकाणं गेलो. मग तू मराठी कसा शिकलास? कारण मी एक PhD शिकतोय आणि PhDचा विषय मुंबईची भाषा आणि मुंबईकर ची जोडी आयडेंटिटी. सो मी मला हिंदी आणि मराठी शिकायचं आहे आणि करायची थोडी गुजराती पण. वा. So, how do you learn Marathi? How did you learn Marathi? ओके, तो 2 वर्ष आधी करायची 2-2.5 वर्ष आधी मी इंटरनेटमध्ये एक ब्लॉग found आणि तुझं ब्लॉग आहे लर्न मराठी थ्रू इंग्लिश बाय कौशिक लेले. तो एक वर्षासाठी मी हे ब्लॉग बरोबर मी मराठी हळूहळू शिकलो. आणि त्यानंतर मी एक शिक्षक भेटला. त्याचं नाव वर्ष कानू आहे आणि मी महिन्यामध्ये 2 वेळा वर्षाचे घर जातो. एक कक्षा शिकायला प्रॅक्टिस करायला. ओके, क्लास. सही आहे. आणि तुला आता वाचता येतं मराठी? वाचता येतं? लिपी धीरे मी एक वर्ष आधी मी देवनागरी लिपी शिकण्याचा प्रयत्न केलो आणि मी आता completely नाही पण decently करू शकतो. Okay. वाचू शकतो. Wow. So how difficult was it for you learning Marathi? मला वाटते की मराठी हिंदीपेक्षा जास्त अवघड आहे. एक मिनिट खूप ह्युमिड आहे तो. आम्ही इथे माईमच्या जंगलात आहोत तरी खूपच गरमी आहे. Commercial break. आणि जॉनसाठी तर खूपच आहे ते गरमी. तो मला वाटतं की मराठी हिंदीपेक्षा जास्त अवघड आहे, जास्त कठीण आहे. आणि मी आज मला कठीण वाटतं पण हळूहळू सुधार करतोय, आशा करतो. आणि कदाचित 1-2 वर्षानंतर मी अजून fluently Marathi बोलू शकेन. Yes, that's great. So do you think even others can learn Marathi online through my blog or the self-study way? At least initial ways? Absolutely. I shall answer this bit in English. I think it's an excellent resource and I think it's a great starting point. I think if someone wants to really sort of learn properly, they should have a good solid resource like your blog.